नमस्कार. मी आत्माराम परब पुन्हा एकदा नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी इथे तुमच्या समोर बोलतोय. तो म्हणजे तैवान या छोट्याशा देशावरती एक छोटंसं प्रेझेंटेशन करणार आहे मी. अतिशय लहान देश, पर्यटन दृष्ट्या लोकांपर्यंत तेवढा पोचलेला नाहीये. पण तरी सुद्धा ज्यांना ऑफबीट काहीतरी बघायची इच्छा आहे, ज्यांना काहीतरी वेगळं बघायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मात्र हा नक्कीच वेगळा देश आहे आणि लोक एन्जॉय करू शकतात या या देशा मध्ये जाऊन. तर गेल्या 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी या देशात गेलो. सहज नट काही ठरवता, कुठलं प्लॅनिंग न करता एखादा नवीन देश ऍड करायचा होता म्हणून गेलो होतो. विशेष काहीच वेगळं काही नव्हतं प्लॅनिंग मध्ये. वेळ होता आणि मला जे माझ्या 100 देशांचं जे काय टार्गेट आहे करायचं, की 100 देश कमीत कमी बघायचे. त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात हा एक छोटासा देश आशियामधला जो बघायचा राहिला होता. तर विचार केला की आपण हा देश आपण एक्सप्लोर करूया आणि त्या माध्यमातून मी पहिल्यांदा माझा एक मित्र एका मित्राला सोबत घेऊन मी हा एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आणि तो देश मला एवढा आवडला पहिल्याच प्रयत्नात की मला वाटलं की ते लोकांना घेऊन जायला पाहिजे. लोकांनी हे बघायला सुद्धा हवं, हे सुद्धा बघायला हवं. आणि मी अनेक देशांमध्ये आतापर्यंत फिरलोय, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक देशात टुरिस्टना सोबत घेऊन जावं अशी कधी फारशी इच्छा काही ठराविक देशांमध्ये झाली नाही. कारण तिथे खूप मोठे टूर ऑपरेटर्स टूर घेऊन जात आहेत. त्यामुळे आपण अजून नवीन त्याच्यामध्ये त्या शर्यतीत उतरण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्यातूनच जेव्हा पाहिलं की तैवान हा या देशाकडे तसं फारसं कोणाचं लक्ष नाहीये आणि त्याच माध्यमातून मग विचार आला की आपण इथे लोकांना घेऊन जायचं आणि पहिल्याच प्रयत्नात खूप चांगला यश मिळालं. त्याच्यानंतर अजून एक सहल केली आणि आता मला विचार आला, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये गेले जवळजवळ 20 कार्यक्रम, हा 20वा कार्यक्रम आहे. 20 कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या देशांवर, वेगवेगळ्या ठिकाणांवर मी प्रयत्न केला तुम्हाला माहिती देण्याचा, काही फोटोंच्या माध्यमातून किंवा कधी गप्पांच्या माध्यमातून. अनेक पर्यटकांशी गप्पा माराय ची संधी सुद्धा मला मिळाली. तर यावेळेला म्हटलं आपण एक तैवानवर एक छोटासा प्रेझेंटेशन करूया. तर आता मी हे प्रेझेंटेशन सुरू करतोय. मला फक्त काही सेकंद द्या. फक्त एकच मिनिट. ओके. आता हा तुम्हाला जो फ्लॅग दिसतोय हा ऑब्व्हियसली तैवानचा फ्लॅग. छोटासा देश असल्यामुळे त्या मानाने पॉप्युलेशन तशी बऱ्यापैकी 2.5 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे आणि खूप छोटासा देश. 394 किलोमीटर लांबी आहे या देशाची फक्त आणि 144 किलोमीटर विड्थ आहे.
डेमोक्रेसी आहे या देशामध्ये, प्रेसिडेंट आहे, प्राईम मिनिस्टर नाही पण प्रेसिडेंट आहे. ऍक्च्युली हा खऱ्या अर्थाने हा देश म्हणून युनायटेड नेशन मध्ये याची मान्यता नाहीये. कारण फार पूर्वी ही जी लोक आलेली आहेत इथे आलेली लोक ही सगळी चायनीज बंडखोर लोक आलेली होती आणि त्यांनी इथे वसाहत स्थापन केली. पण त्याच्या आधी डच लोक इथे येऊन गेले आहेत. त्याच्यानंतर मग काही काळ जपानीज लोकांनी सुद्धा राज्यकारभार केला. पण देश म्हणून या देशाला अजूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आजही तुम्ही जर व्हिसा काढायचा म्हटलं तर व्हिसा काढताना तुम्हाला याचाच काढावा लागतो, रिपब्लिक ऑफ चायना म्हणून. कारण चायना मधचे UN मधले असलेले संबंध असले त्याचा उपयोग करून त्यांनी हा कंट्रोल आपला जाऊ दिलेला नाहीये. ऑब्व्हियसली तिथे कुठल्याही प्रकारची चायनीज आर्मी नाहीये, चायनीज ऑफिसेस नाहीयेत, किंवा जो एकंदर जो काही नॅशनल इन्कम जो आहे तो सुद्धा चायनाकडे जात नाही. पण तरी सुद्धा चायनाने कारण नसताना सगळीकडे जे आपले हातपाय पसरलेले आहेत तसा इथे सुद्धा हातपाय पसरून ठेवलेत आणि या देशाला देश म्हणून मान्यता अजूनही मिळालेली नाहीये. अगदी इव्हन सांगायचं झालं तर ऑलिम्पिक मध्ये सुद्धा या देशाला हा देश म्हणून पार्टिसिपेट करता येत नाही. त्यामुळे त्यांना एक वेगळं नाव चायनीज तायपाई नावाने त्यांना अप्लाय करायला लागतं आणि त्यांनी एक गोल्ड सुद्धा जिंकलाय. आणि त्यावेळेला त्यांना तैवानचं जे एक राष्ट्रगीत आहे ते वाजवता येत नाही. त्यामुळे त्यांनी त्यासाठी सुद्धा एक वेगळं राष्ट्रगीत बनवलं सेपरेटली तेवढ्या कारणांसाठी. त्यामुळे तैवानला आजही स्पोर्ट्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेशन करता येत नाहीये देश म्हणून. आपण तैवानला उतरलो की जे एअरपोर्ट आहे एवढं सुंदर एअरपोर्ट बनवलंय, खूप सुंदर त्याच्यात एस्थेटिकली खूप सुंदर एअरपोर्ट बनवलंय आणि प्रचंड मोठ्या म्हणजे देशाच्या मानाने खूपच मोठं. म्हणजे आपण असं जर म्हटलं तर पुणे किंवा कोल्हापूर ह्या भागाचा जेवढा विस्तार असेल त्यापेक्षा कमी विस्तार या देशाचा आहे पूर्ण. तरी सुद्धा जे एअरपोर्ट बनवलंय ते एकदम हायफाय आणि खूपच मॉडर्न बनवलेलं आहे. तर इथे आपण उतरल्यानंतर 2 एअरपोर्ट आहेत, मेन एअरपोर्ट. एक तर तायपाई ही त्यांची राजधानी आणि तायचुंग ही सेकंड त्यांची एक मोठं टाउन म्हणताय त्याला. रात्रीच्या वेळेला हे एअरपोर्ट आणखीन सुंदर दिसतं कारण एवढं सुंदर लाइटिंग करून ठेवलेलं आहे या देशामध्ये या एअरपोर्टला. तैवानचा हा तुम्ही मॅप बघताय, वरच्या बाजूला इथे तायपाई दिसतंय, त्यांचे तायचुंग, तायनन आणि खाली कोशून. तर याच्यामध्ये आपण जे ट्रॅव्हल करतो ह्या भागामध्येच करतो. तायपाई, तायचुंग, हुएलिन आणि हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण ट्रॅव्हल करतो. तसं फिरायला बऱ्यापैकी जे नेचर जे आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत. पण महत्वाची जी ठिकाण आहे जी साधारण 6 दिवसांमध्ये करता येऊ शकतात ती म्हणजे या पहिल्या या वरच्या पार्ट मध्ये आपल्याला करायला मिळेल. त्याच्यामध्ये हा जो मॅप आहे या मॅप मध्ये तुम्हाला दिसतंय ही ब्ल्यू कलरची लाईन दिसते. ही जी ब्ल्यू कलरची जी लाईन आहे ही पूर्ण देश 384 पैकी 90% देश हा फ्री वेने जोडलेला आहे. म्हणजे पूर्ण देशामध्ये तुम्ही एका या टोकावरून त्या टोकावर 4 तासामध्ये जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर मग रेड कलर मध्ये तो नॅशनल हायवे बनवलाय आणि ब्ल्यू कलर मध्ये फ्रीवे बनवलाय. म्हणजे एवढा छोटासा देश एवढा प्रगत आहे की त्यांनी एवढ्याशा देशामध्ये सुद्धा पूर्ण फ्रीवे बनवलाय. म्हणजे तुम्ही ह्या टोकावरून त्या टोकापर्यंत 4 तासात जाऊ शकतो आपण. खूप अमेझिंग प्रकार वाटला. रस्त्यांची कंडिशन आणि रस्ते हे अल्टिमेट आहेत. म्हणजे आपण बिलीव्ह नाही करू शकत की आपण एवढ्या लहान देशामध्ये आपण प्रवास करतो आणि एवढ्या मल्टिपल लेअर मध्ये हे रस्ते आहेत की खरंच जो ड्राईव्ह करणाऱ्या माणसाला खरंच जर रस्ते माहीत नसतील, भाषा माहीत नसेल तर फार कठीण आहे. कारण इंग्लिशमध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये. इथली भाषा मॅन्डरिन भाषा वापरली जाते आणि त्या भाषेमध्ये सगळीकडे हे लिहिले गेले. कारण मूळचे हे सगळे चायनीज त्यामुळे भाषा तीच आहे. पण तरी सुद्धा चायना सारखं कम्युनिझम नाही इथे. इथे लोकांना कम्युनिझम आवडत नाही आणि म्हणून बंडखोरी करून लोक इथे आले. या तायपाईमध्ये उतरल्यानंतर हे हिस्टॉरिक आणि आयकॉनिक हॉटेल म्हणता येईल. ग्रँड हॉटेल ह्या हॉटेलचं नाव. जेवढे फॉरेन डिग्निटरीज येतात ते सगळे इथे मुक्कामाला असतात. आणि
त्यामुळे ह्याला एक हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स आहे आणि खूप सुंदर त्यांनी त्यांच्या ट्रॅडिशनल पद्धतीनेच बांधलेलं हॉटेल आहे. आतून सुद्धा खूप सुंदर बनवलं हॉटेल आहे. आपण सुरुवातीला तायपाईमध्ये असतो आणि मग तायपाई नंतर आपण मग पुढे आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. म्हणजे तायपाई आणि तायचुंग असे 2 महत्वाचे पार्ट आहेत. म्हणजे समजा 6 दिवस राहणार असाल, तर 2 किंवा 3 दिवस तायपाई आणि 2 किंवा 3 दिवस तायचुंग आणि तिथे राहून तुम्हाला सगळं साईटसीइंग करता येतं. तर हे जे तुम्हाला दिसतंय, हे आहे बेतू हॉट स्प्रिंग. अगदी शहरामध्ये आहे. म्हणजे शहरापासून हार्डली मला वाटतं अर्धा किलोमीटर अंतरावरती असलेलं बेतू नावाचं एक ठिकाण आहे. तिथे हॉट स्प्रिंग आहे आणि खूप सुंदर हा तुम्हाला त्यांनी खूप छान पाथवे बनवलाय. तुम्ही चालत जाऊ शकता. इव्हन तिथे काही ठराविक जागांमध्ये आपण त्याची मजा सुद्धा घेऊ शकतो आपण अंघोळ करण्याची आणि तिथे वेगवेगळ्या प्रायव्हेट पूल्स पण तयार केलेले आहेत. तर असं खूप छान सिस्टमॅटिक पद्धतीने केलेलं आहे आणि टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यूनी टुरिझम फ्रेंडली आहे. संपूर्ण देश टुरिझम फ्रेंडली आहे आणि संपूर्ण देशामध्ये टुरिझमला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी अवेलेबल करून दिल्या. त्यामुळे इथे येणारा टुरिस्ट हा खूप प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो. ही तामसुई फिशरमॅन वॉर्फ नावाची जागा आहे. ती एकदम हॅपनिंग जागा आहे. समुद्राला लागून असल्यामुळे चारही बाजूनी समुद्र आहे आणि पॅसिफिक समुद्र आहे या बाजूला आणि त्याच्या आजूबाजूला जसे युरोपमध्ये असतात फिशरमॅन वॉर्फ्स असतात किंवा तिथे आपण त्याला वॉटर फ्रंट म्हणतो. म्हणजे समुद्राच्या पाण्याला लागून वॉटर फ्रंट एरिया आणि खूप सुंदर खूप लांब लचक एक वॉकवे बनवलेला आहे जिथे लोक संध्याकाळी फिरायला येतात. तिथल्या लोकांची चौपाटी म्हणता येईल आपण आणि छान कोणी कॉफी घेतं, कोणी वाईन घेतं असे तिथे खूप रेस्टॉरंट आहेत, ओपन एअर रेस्टॉरंट सुद्धा आहेत आणि एन्जॉय करतात. बेसिकली ही जागाच आहे ती एन्जॉय करण्यासाठी संपूर्ण एरिया हा फिशरमन वॉक संपूर्ण एरिया एन्जॉय करण्यासाठी म्हणून लोकल लोक वापरतात आणि आपण ऑब्व्हियसली टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा आपण तिथे आपण जाऊन आपण सुद्धा एन्जॉय करतो. संपूर्ण पाणी असल्यामुळे वॉटर बेस हा सगळ्यात मोठा रोड तर आहेच, पण चारी बाजूनी तुम्हाला बोटीने फिरता येतं आणि बोटीने फिरून तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता. त्यामुळे प्रत्येकाच्या तिथे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या पण बोटी आहेत आणि त्या बोटींसाठी वेगळे त्यांचे पार्किंग लॉट सुद्धा आहेत आणि टुरिस्टना फिरवायला एक सुद्धा छोट्या छोट्या बोटी आहेत, फिशिंगच्या बोटी आहेत. तर आणि एकंदरच तिथे सगळं हॅपनिंग एरिया करून ठेवलाय. छान संध्याकाळची वेळ तर खूप छान असते तिथे. त्याच ठिकाणी असलेला हा लव्हर्स ब्रिज, याला लव्हर्स ब्रिज म्हणतात. हा फक्त चालण्यासाठी वापर होतो याचा. गाड्या याच्यावरती अलाव नाही करत. पण इथले सगळे जे ब्रिज आहेत ते हे सगळे या पॅटर्न मध्ये तयार केलेले आहेत. म्हणजे रोप्सचा वापर करून तयार केलेले आहेत. मेजर ब्रिज तुम्हाला दिसतील हे तुम्हाला याच टाइप मध्ये दिसेल. त्यामुळे असं कन्फ्युजन होतं की आपण अरे आज तर सकाळी पाहिलेला ब्रिज परत दिसला की काय. पण ते सिमिलर डिझाईन्स आहेत या आणि हा ब्रिज आहे टिपिकल टुरिस्ट स्पॉट आहे आणि लोकल लोक जास्त असतात तिथे. कारण तसे इथे फार टुरिझम हे खूप मोठ्या लेवलला नाहीये. म्हणजे जर टोटल देशाचा जर हे पाहिलं ऑक्युपेशन पाहिलं तर टुरिझम फारच खालच्या नंबरवर आहे. पण तरी सुद्धा लोकल टुरिझमचा विचार करून प्रत्येक गोष्ट खूप सिस्टमॅटिकली प्लॅनिंगने केलेली आहे. आमचा गेल्या वर्षी जो गेलेला ग्रुप फेब्रुवारीमध्ये तेव्हाचा फोटो आहे. या छोट्याशा ट्रिपमध्ये आम्ही खूप खूप धमाल केली आणि ही पर्टिक्युलर ट्रिप होती ही तिथला लँटन फेस्टिवल साठी होती. पुढे तुम्हाला फोटो बघायला मिळतीलच. हे आहे एक मेमोरियल आहे. चांगसेक म्हणून मेमोरियल आहे. त्यांचा एक जो खूप मोठा राजा होता त्याचं मेमोरियल बनवलंय. खूप सुंदर मंदिर सुद्धा आहे
आणि खूप ह्यूज एरियामध्ये बांधलेली वास्तू आहे. आपल्याला पुढच्या या चित्रात तुम्हाला दिसेल. हे टिपिकल चायनीज टाईपची मंदिरं तुम्हाला दिसतील. दोन बाजूला दोन आहेत, मध्ये ते गेट आहे आणि आता मगाशी जी पाहिलं ती एक इमारत आहे आणि मध्ये ह्यूज मोठा पसरलेला परिसर आहे. याच्यात तुम्हाला दिसेल. बऱ्याचशा पॅलेसेस मध्ये जे होतं चेंज ऑफ गार्ड्स, ते इथे सुद्धा एक चेंज ऑफ गार्डचा एक कार्यक्रम असतो. दर संध्याकाळी, सकाळी संध्याकाळी 2 वेळा होतो हा. तर तो सुद्धा आपल्याला बघता येतो जर आपण त्या वेळात गेलो तर. त्याच्यानंतरची ही जी बिल्डिंग आहे 101 टॉवर, टॉवर 101, 2004 मध्ये ही बिल्डिंग तयार झाली आणि 2007 पर्यंत जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग म्हणून या बिल्डिंगचं नाव घेतलं जात होतं. त्याच्यानंतर बुर्ज खलिफा आली आणि बुर्ज खलिफानी हा नंबर त्यांचा हिसकावून घेतला. 101 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि खूप म्हणजे तैवानचा आयकॉनिक बिल्डिंग म्हणताय त्याला. म्हणजे तैवानची ओळख या बिल्डिंगने होते आणि खूप छान, म्हणजे कुठल्या अँगलने तुम्ही बघितलं तरी, जसं तुम्हाला पॅरिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आयफेल टॉवर दिसत असतो, तसा तुम्हाला तायपाई शहरामध्ये फिरता तेव्हा तुम्हाला कुठूनही तुम्हाला ही 101 टॉवर दिसते. या टॉवर मध्ये जी लिफ्ट आहे ही त्यावेळेला ती जगातली सगळ्यात हायेस्ट म्हणजे फास्टेस्ट लिफ्ट होती आणि त्या लिफ्टचा जो स्पीड आहे हा 1010 मीटर, 1010 मीटर पर मिनिट होता. तुम्हाला जर कम्पेअर करायचं झालं तर बुर्ज खलिफाचा जो स्पीड आहे हा 700 मीटर पर मिनिट आहे. पण आता तो नंबर, फर्स्ट नंबर चायनामध्ये एका हॉटेल रोजवूड नावाचं एक हॉटेल झालंय त्याच्यात त्यांनी तो घेतलाय. पण तोपर्यंत 2004 ते 15 मात्र वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडेच होता, फास्टेस्ट एलिव्हेटर म्हणून. या आतमध्ये एक खूप मोठा मॉल आहे 101च्या आत आणि मेजॉरिटी मोठे मोठे तुम्हाला सगळे ब्रँड आहेत, ते सगळे ब्रँड तुम्हाला बघायला मिळतात आणि खूप ह्यूज तुम्हाला, तुम्ही जर वेळ जर असेल तुमच्याकडे तर अख्खा दिवस तुम्ही एक 101 टॉवर मध्ये तुम्ही स्पेंड करू शकता. हा सुद्धा एक कॅफेटेरिया आणि शॉपिंग एरिया हा 90व्या मजल्यावर आहे, जिथे तुम्हाला कॉफी पण घेता येते, तुम्हाला ते सगळं बघता येतं, शॉपिंग करता येतं आणि वरून टॉवर्स आहेत तुम्हाला बघण्यासाठी. खाली ग्लासचे एक हे सुद्धा केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी जे असतात, जिथे तुम्ही पायाखाली सुद्धा ग्लास असते, त्यामुळे तुम्हाला भीती वाटते खरं तर तिथून चालायची, पण ऑब्व्हियसली खूप सेफ्टीचा वापर केलेला असतो इथे सगळीकडे. मला वाटतं थोडे फोटो पुढे मागे झालेत. मगाशी जे एक तुम्हाला हे दाखवलं होतं मी, लव्हर्स ब्रिज, त्याचे हे फोटो आहेत. हे मध्येच आले ते, सॉरी त्यासाठी. छोटासा तो लव्ह म्हणून लिहिलेला आहे आणि मागच्या बाजूला हे तुम्हाला त्याचं ते रोपचा हे दिसतोय ब्रिजचा. संध्याकाळ झाली की इथे या ब्रिजला एलईडीचे लाइटिंग केलं जातं आणि खूप सुंदर वेगवेगळे कलर्स येतात. एका मागोमाग एक 6 का 7 कलर्स येतात त्या ब्रिजच्या लाईनवर आणि खूपच सुंदर ते दृश्य असतं. इव्हन सनसेट सुद्धा आपल्याला तिथून बघता येतो. ही पूर्ण शहर हे, इथे तुम्हाला जेव्हा फिरता तायपाईमध्ये किंवा तायचुंगमध्ये सुद्धा काही ठराविक एरियाजमध्ये, तेव्हा असं वाटतं की आपण हाँगकाँगमध्ये फिरतोय. कारण तशाच टाईपच्या बिल्डिंग आणि तसंच एकदम सगळं कलरफुल आणि सगळं बऱ्याच बिल्डिंगना हे इल्युमिनेशन केलेलं असतं. त्यामुळे ते एवढं सुंदर वाटतं रात्री फिरताना सुद्धा इथे खूप छान वाटतं आणि अक्षरशः असं वाटतं की आपण हाँगकाँगमध्ये फिरतोय.
इथले जे मॉल्स असतील किंवा इथे बरेचसे असे शॉप्स आहेत किंवा मार्केट्स आहेत की जी टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी रात्री दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत, मिनिमम 12, त्याच्या पुढे 1 वाजेपर्यंत चालतात बऱ्याचदा, पण मिनिमम 12 पर्यंत ही हे शॉप्स उघडे असतात आणि त्याला म्हणतातच नाईट मार्केट. आणि प्रत्येक शहरामध्ये एक नाईट मार्केट आहे आणि प्रचंड गर्दी असते. रात्री 12 वाजता सुद्धा खूप गर्दी असते तिकडे. जेव्हा आपण हा जो चायनीज न्यू इयरचा पिरियड असतो किंवा लँटन फेस्टिवलचा पिरियड असतो, तेव्हा त्यावेळेला तर आणखीन रोषणाई केलेली असते, खूप सगळीकडेच लाइटिंग केलेली असते आणि खूप छान हे समोर दिसतात तुम्हाला, हे सगळे पॅनल्स आहेत, ते सगळे एलईडी चे पॅनल्स आहेत. मोठे ह्यूज पॅनल्स आपल्याला बघायला मिळतात एलईडी, आणि त्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट्स वगैरे केलेले असतात. त्यामुळे असं चकाचौंध सगळं वातावरण असतं आणि सगळंच उजेडाने म्हणतात, जरी सूर्यप्रकाश नसला तरी सुद्धा ह्या लाईटने एकदम सगळं चमकत असतं सगळा भाग, आणि खूप हॅपनिंग असतं प्रत्येक स्ट्रीट. इथे सुद्धा दिसतील तुम्हाला पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग भर त्याने एलईडी स्क्रीन लावलेले आहेत ह्या इथे किंवा ह्या बिल्डिंग वर. इथे जसे अमेरिकेमध्ये नॅशनल पार्क्स आहेत, तसे इथे सुद्धा नॅशनल पार्क्स आहेत. पण ऑब्व्हियसली इथे नॅशनल पार्क्स हे प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी म्हणून फक्त नाहीये, तर एकंदरच नेचरचं कन्झर्वेशन व्हावं आणि तो पर्टिक्युलर एरिया कन्झर्व व्हावा, त्याचं संवर्धन हवं, याच्यासाठी तो त्या एरियाला नॅशनल पार्क नाव दिलेलं असतं. आणि इथे सुद्धा ट्रेकिंग रूट्स आहेत, इथे बरेचसे ट्रेकिंग रूट्स आहेत. यामिंगशांग जे आहे तिथे सुद्धा ट्रेकिंग रूट्स आहेत. त्यामुळे जर वेळ असेल आणि चालण्याची तयारी असेल तर मात्र खूप सुंदर, शहरापासून दूर आपण छान लोकेशनवर जातो. थोडीशी हाईट असल्यामुळे तिथे काही वेळेला आपल्याला हे सुद्धा बघायला मिळतात, धुकं सुद्धा आपल्याला मिळतं छान. आणि बेसिकली आपण एन्जॉय करतो आपण तो मोमेंट. आणि गर्दी कमी असते, टुरिस्ट खूपच कमी असतात. त्याच नॅशनल पार्क मध्ये एक छोटस एक अम्युजमेंट पार्क आणि एक छान पार्क बनवलाय, तिथे गार्डन्स आहेत. लोक येऊन तिथे एन्जॉय करतात विथ फॅमिली. लोकल लोक सुद्धा खूप येतात. आणि तिथेच असलेला हा फ्लॉवर क्लॉक, तिथे गेल्या वर्षीच्या आमच्या या ग्रुप बरोबर फोटो काढला होता इथे. त्याच क्लॉकचा एक थोडासा माणसांशिवाय काढलेला फोटो. त्याच पार्क मधला हा फोटो. इथे लोक प्रत्येक एरियाज मध्ये छोटे छोटे रेस्टॉरंट बनवले, तिथे बसून लोक छान, किंवा ओपन एरिया बनवलाय जिथे ग्रीनरीवर बसून लोक, तिथे लोकल माणसं, टुरिस्ट हे छान आपापल्या घरून आणलेले डबे उघडतात आणि छान वनभोजन करतात विथ फॅमिली. हा त्याच एरियात असलेला हा एक ट्रेक रूट आहे. जेव्हा मी दोघेच गेलो होतो, पुरुषोत्तम चव्हाण आणि माझा मित्र पुरु चव्हाण आणि मी, त्यावेळेला आम्ही ते करू शकलो, कारण वेळ पण होता आणि आम्ही दोघेच असल्यामुळे आम्ही ते फास्ट करू शकत होतो. पण जवळजवळ 6 ते 7 किलोमीटरचा आम्ही ट्रेक केला होता आणि खूपच सुंदर ट्रेक होता. त्याच ट्रेकच्या डेड एंडला गेल्यानंतर हा यामिंगशानच्या ह्याच्यामध्ये ह्या इथपर्यंत पोहोचता येतं आणि खूप सुंदर हे लोकेशन आहे. पण ऑब्व्हियसली 7 किलोमीटरचा ट्रेक वन वे करायला लागला होता, त्यामुळे 14 किलोमीटर आम्ही ट्रेक खूपच फास्ट ट्रिप करायला लागली आम्हाला. पण जर वेळ असेल तर मात्र हे ठिकाण खरंच बघायला हवं. आणि एक 7-8 दिवसाची ट्रिप सहज या देशाची करता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला नेचर पासून कल्चर, ते मॉडर्न सिटीज, बऱ्याचशा मॉडर्न गोष्टी, सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघता येऊ शकतात. नॅचरल वंडर सुद्धा इथे आहेत. त्याच्यानंतर आपण तायचुंग शहरात जेव्हा येतो तेव्हा तायचुंग मध्ये ही एक त्यांची एक आयकॉनिक बिल्डिंग आहे, नॅशनल तायचुंग थिएटर.
खूप छान आणि सायन्स सेंटर सुद्धा आहे इथे. खूप सुंदर बिल्डिंग आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो या ग्रुपला घेऊन त्यावेळेला ते ओपन झालेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला व्हिजिट करता आलं नाही. पण फर्स्ट व्हिजिटला मात्र आम्ही आतमध्ये मी जवळजवळ 2-3 तास म्हणजे छान गेले होते आणि खूप सायन्स सेंटर सुद्धा खूप सुंदर आहे. तर अशी खूप सुंदर बिल्डिंग आहे. आणि बाहेरून फोटो काढण्यासाठी तर फारच सुंदर आहे. त्याच्या समोरच असलेला एक छोटासा एक हे बनवलं तिथे एक फोटो काढता येतात त्या जागेत. त्याच्यानंतर तायचुंग मधलं आणखीन एक महत्वाचं ठिकाण ते म्हणजे आता जे फेमस झालंय ते म्हणजे रेनबो विलेज. ह्या रेनबो विलेज मध्ये साधारण 1950च्या आसपास इथे एक वांग युंग फू नावाचा एक तेव्हाचा एक्स सोल्जर म्हणजे रिटायर्ड सोल्जर राहायचा आणि त्यांचा एक मोठी वसाहत होती या भागामध्ये. आणि नंतर नंतर ती रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली हळूहळू हळूहळू ती घरं विकली जाऊ लागली आणि तोडली जाऊ लागली. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा 11 घरं राहिली, त्याच्या घरासह 11 घरं राहिली, पण तोपर्यंत ती लोक सुद्धा निघून गेलेली होती, म्हणजे रिकामी घरं पडली होती. मग तेव्हा ह्या हुआंग युफू या माणसाने त्याचे 4 भाऊ होते आणि त्या फॅमिलीजनी मिळून त्या संपूर्ण 11 घरांना रंगवायला सुरुवात केली. आणि वेगवेगळे पॅटर्न्स, वेगवेगळे कलर्स वापरून वेगवेगळ्या पक्षी, प्राणी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जे काही करता येण्यासारखं तसं केलं आणि ते रंगवायला सुरुवात करून नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा टुरिझम सुरू वाढलं आणि तेव्हा त्यांनी कुठल्याही हेतूने केलेलं नव्हतं. तिथे कोणी टुरिस्ट म्हणून पण कोणी येत नव्हतं. पण जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा लोक तिथे यायला लागली आणि आता ते खूप रायचूर मध्ये एक महत्वाचं असं इंटरेस्टिंग ठिकाण झालंय आणि लोक तिथे आता टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू आता येतात आणि गर्दी होते. एक वेळ ठरवायला लागते आणि त्याप्रमाणे जायला लागतं. कधी जाऊन तुम्हाला मिळत नाही. आता ह्या माणसाचं वय हुआंग युफू जो आहे त्याचं वय आता 97 आहे आणि त्यांना प्रत्यक्ष भेटता येतं कारण ते तिथे दिवसभर असतात. राहत तिथे नाहीत पण दिवसभर असतात. अशा सगळ्या प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक घर त्यांनी छान रंगवलंय. हे ते गृहस्थ गेल्या वर्षीचाच फोटो आहे. वाटत नाही ते 97 आता 97 गेल्या वर्षी 96 होते. तर खूप उत्साही माणूस आहे. प्रत्येकाबरोबर फोटो काढतात आणि ज्यांना कोणाला विकत घ्यायचं असेल ते विकत सुद्धा घेतात. तिथे बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी सोयनियर म्हणून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण विकत घेऊ शकतो तिथे जाऊन. त्याच्यानंतर पुढे साधारण एक 50 किलोमीटरवर असलेलं हे वेन यू टेम्पल. तर या टेम्पल अलीकडचं टेम्पल आहे. 1969 मध्ये बांधलं. पण खूप इथे आपण जे व्हिजिट करतो एक एक छान सुंदर टेम्पल म्हणून करतोच. पण खूप सुंदर लोकेशन वरती हे एक मंदिर आहे. कारण याच्या बरोबर समोर सनमून नावाचा लेक आहे. तो फार सुंदर लेक आहे. पुढच्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. तर हे पण खूपच छान इथे मगाशी तुम्हाला सांगायला विसरलो. बुद्धिझम आणि ताओइझम असे 2 धर्म आहेत. त्यामुळे बुद्धिझम सगळ्यात जास्त इथे आहे या देशामध्ये. हे टिपिकल जी चायनीज टाईपची मंदिर असतात तसंच हे मंदिर आहे आणि खूप छान आहे. पण खूप छान मेंटेन केलेले आहेत मंदिर. असं सॉफ्ट हा दगड आहे. त्या दगडामध्ये एक सँडस्टोन सारखा एक दगड आहे. त्याच्यामध्ये हे एक अगदी छोटे छोटे कोरीव कामं केलेली आहेत आणि खूप छान आहे. ज्यांना त्यातली आवड आहे त्यांच्यासाठी हे तर नक्कीच एक कलेची आवड म्हणजे बेसिकली कलेचा नमुना म्हणता येईल. हा खूप सुंदर पूर्ण भिंतींवरती हे तयार केलेलं आहे. त्या ज्या वॉल्स बनवले आहेत त्याच्यावर पण खूप छान
कलाकुसर केलेली आहे. आणि खालच्या बाजूला तुम्हाला समोर दिसतोय तो तो लेक, सनमून लेक पुढच्या चित्रात दिसेल तुम्हाला. हा तो लेक आणि समोर दिसतंय हे वेन्यू टेम्पल. इथे दिसतंय लाल छप्पर दिसतंय ते हे मंदिर आहे आणि त्या समोर हा लेक आहे. खूप छान लेक आहे. या लेकवर आपल्याला बोटिंग करता येते. आपण बोटिंग करतो म्हणजे बेसिकली जेव्हा टुरिझम म्हणून टुरिस्ट जातात तेव्हा बोटिंग सुद्धा करतो आपण इथे. आपण जेव्हा सनमून लेक वरून आपण फॉर्मसन विलेज जे आहे तिथे आपण तुमच्या पुढच्या चित्रात दिसेल तिथे जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 2 व्हॅलीज क्रॉस करून आपल्याला रोपवेने जावं लागतं. त्या रोपवेने जाताना हा लेक आणखीन छान दिसतो खाली. त्याचे रंग दिसायला लागतात आणि एकंदरच कलरफुल मागचे हिरवेगार डोंगर, त्याच्यानंतर खाली पाण्याचे वेगवेगळे शेड्स आपल्याला बघायला मिळतात. या लेकवर पूर्ण लेकवर एक सायकल ट्रॅक बनवलेला आहे, जो तुम्हाला म्हणजे कम्प्लीट एक राऊंड मारता येते या लेकला सायकल वरून. तर वेळ असेल तर हा एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे. आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा एक छोटासा एक अर्ध्या तासाची एक सायकलिंग केली होती, पण ते खूपच मस्त एक्सपिरियन्स होतो. इथून आपल्याला रोपवेने पलीकडे जावं लागतं. त्या 2 व्हॅलीज आपण क्रॉस करून जातो आणि खूपच सुंदर तो प्रवास आहे. साधारण 20-22 मिनिटाचा पहिला टप्पा. 2 टप्पे आहेत. 2 टप्प्यामध्ये रोपवे आहेत. त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला एकदम गर्द सगळी भरलेली झाडी आहे. त्याच्यानंतर अजून एक व्हॅली आहे, ती पण क्रॉस करून आपण पलीकडे जातो. आपल्याला खाली जी दिसतायत सगळी ही रंग दिसतोय गुलाबी रंग. हा गुलाबी रंग आपण ब्लॉसम म्हटलं, चेरी ब्लॉसम म्हटलं की आपल्याला आठवण जपानची येते, कारण जपानने त्याचं तसं मार्केटिंग केलंय. पण या सगळ्या देशांमध्ये, अगदी भारतात सुद्धा काही ठराविक ठिकाणी चेरी ब्लॉसम आपल्याला बघायला मिळतो. पण या सगळ्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला चेरी ब्लॉसम बघता येतो पर्टिक्युलर सीझन मध्ये आपण गेलो तर. तुम्हाला ही जी खाली झाडं दिसत आहेत ही सगळी चेरी ब्लॉसमची आहेत आणि ही जस्ट फुलायला सुरुवात झालेली आहे, कारण फेब्रुवारीचा 2nd वीक आहे. साधारण मार्च आणि एप्रिल पर्यंत छान ती फुललेली असतात. तर इथे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला चेरी ब्लॉसम बघता येईल. ही एक ट्रिप आहे फॉर्मसन ॲबोरिजिनल कल्चर विलेज म्हणून, आणि छोट्या गाडीने आपल्याला एक ठराविक एरियापर्यंत सोडतात. नंतर मग पूर्ण चालत 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 वरून आपण खालच्या बाजूला उतरतो आणि तिथे आपली गाडी आलेली असते. तिथून आपण आपला परतीचा प्रवास होतो. पण हा जो प्रवास आहे सगळा साधारण 4 ते 5 तास मिनिमम लागतात फिरायला, मे बी मोर दॅन दॅट. कारण सकाळी आम्ही 10:30ला गेलो होतो. जेवण वगैरे करून संध्याकाळी 5:30 ते 6ला आम्ही गाडीत बसलो होतो, ऑलमोस्ट सनसेटच्या आसपास. तर अख्खा दिवस तुमचा खूप छान जातो. कल्चर विलेज, तिकडचं लोकल कल्चर, सगळ्याच गोष्टी आपल्याला ॲबोरिजिनल लोकांच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या आपल्याला बघायला मिळतात. आणि खूप सुंदर मेंटेन केलेला पार्क सुद्धा आहे संपूर्ण खाली उतरेपर्यंत. तिथे दर तासाला एक कल्चरल शो होतो, जो आपल्याला सगळ्यांसाठी फ्री असतो आणि चारी बाजूने बसण्यासाठी जागा असते, 3 बाजूने बसण्यासाठी जागा असते. तिथे बसून आपण हा शो आपण एन्जॉय करू शकतो, ज्यामध्ये डान्स परफॉर्मन्सेस होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे. असे काही मॉडेल्स बनवलेले आहेत, छोटे छोटे पॉन्ड्स बनवले आहेत, आणि त्या पॉन्ड्स मध्ये मात्र खरे मासे आहेत. पण बाकी हे जे दिसतंय मला बोट दिसते, ही एक जस्ट मॉडेल बनवलंय. मागे सुद्धा जी घरं दिसत आहेत ती सुद्धा घरं मॉडेल म्हणून बनवली आहेत, आणि त्याच्या आतमध्ये काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ऍज अ म्युझियम म्हणून बघता येतात. जसं हे सुद्धा एक घर आहे, त्याच्या आतमध्ये एक छोटस रेस्टॉरंट बनवलंय. पण ती रेस्टॉरंट बनवली ती सुद्धा त्याच ट्रॅडिशनल वे मध्ये बनवलीत. आणि खाली छोटासा पॉन्ड आहे, पॉन्ड मध्ये मासे पण आहेत भरपूर.
आणि एकंदर हा वॉक खूपच छान असतो. आणि जेव्हा आपण फेब्रुवारी मार्च मध्ये जातो तेव्हा छान वेदर सुद्धा खूप थंड असतं. एन्जॉय करता येईल असं थंड वेदर असतं. आपल्याला जॅकेट घालायला लागतं. त्यात पण तुम्हाला दिसतंय की आपण जेव्हा रोपवे वरून खाली उतरताना आपल्याला जो जो पाथवे आहे त्या पाथवेच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला चेरी ब्लॉसम फुललेले दिसतं. छान गोड लोकल मुलगी होती, तिचा फोटो काढलाय मी. आता हाच जर फोटो मार्च मध्ये गेलो असतो तर हे आणखीन गुलाबी दिसलं असतं. पण हे सुद्धा खूप छान दिसतंय. याच्यामध्ये गुलाबी आणि ग्रीनचा मिश्रण आहे. म्हणजे ह्या ट्रिपमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सुद्धा बघायला मिळतात आणि प्लस ब्लॉसम सुद्धा बघायला मिळतो. लँडस्केपिंग एवढं सुंदर केलेलं आहे सगळीकडे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोटो काढताना त्याचा ह्या सगळ्याचा उपयोग करून घेता येतो आणि तुमच्या फ्रेम्स चांगल्या बनवता येतात फोटोच्या. आणि प्रत्येक चेरीचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामुळे त्याप्रमाणे त्याचे कलर्स तसे वेगळे आलेले आहेत. इथे तुम्हाला थोडे लाईट गुलाबी दिसतात, मग अशी डार्क गुलाबी होते. अशा घरांमध्ये आपल्याला काही असे मॉडेल्स बनवले आहेत आणि ते काम करतानाची चित्र मॉडेल्सच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवलंय. आणि खूप वेगळ्या प्रकारचे तुम्हाला अशा प्रकारचे साधारण 100च्याहून जास्त असे मॉडेल्स आहेत आणि वेगवेगळ्या तिथल्या ज्या ट्राईब्स आहेत त्या ट्राईब्स वाईज तुम्हाला बघायला मिळतात. त्यांच्या कपड्यांसकट बघायला मिळतं. कपडे, दागिने. आणि त्याचसोबत सगळ्यात शेवटच्या पार्टमध्ये तिथे एक अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे. म्हणजे ऍक्च्युली वॉटर पार्क आहे. खूप मोठा वॉटर पार्क बनवलाय आणि त्या वॉटर पार्कचं हे मेन गेट आहे. म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तर तसं आपल्याकडे मुंबई जवळ जे एक पार्क बनवलाय इमॅजिका, त्याच पद्धतीचं, पण त्याच्यामध्ये इमॅजिकामध्ये फक्त गेम्स आहेत. तिथे गेम्स सगळ्यात शेवटी ठेवले आहेत, पण त्याच्याबरोबर इतर सगळ्या गोष्टी सुद्धा ठेवल्यात. त्यांचं कल्चरल ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतात, तुम्हाला डान्सेस बघायला मिळतात. आणि लँडस्केपिंग खूप सुंदर केलंय, त्यामुळे अख्खा दिवस तुमचा खूप छान जातो. प्रचंड मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट तुम्हाला इथे मिळतात. सगळ्यात गंमत म्हणजे इथे खरं तर हे चायनीज लोक त्यामुळे काहीही खातात, सगळंच खातात. म्हणजे चायना त्याच्याबद्दल बदनाम आहे. पण आपल्याला ह्या ट्रिप मध्ये मात्र अख्ख्या टूर मध्ये आपल्याला इंडियन जेवण मिळतं. इथे चायनीज खाता येत नाही असं काही नाहीये, पण ह्यांचं खाण्याची जी पद्धत आहे ती एवढी विचित्र आहे की सर्वसामान्य सगळेच टुरिस्ट म्हणतात की त्यापेक्षा इंडियन मिळत असेल तर बेटर. आणि तायचुंग आणि तायपाई मध्ये छान इंडियन रेस्टॉरंट आहेत. त्याच्याच या नंतर एक पार्क बनवलेलं सगळ्यात शेवटच्या पार्ट मध्ये, म्हणजे त्या वॉटर पार्कच्या नंतर शेवटच्या पार्ट मध्ये तिथून मग इथून मग आपण बसमध्ये बसायला जातो. तिथे सुद्धा एक छोटासा हा पॅलेस सारखा बनवलाय आणि एकंदरच खूप लँडस्केपिंग खूपच छान केली आहे. आणि सगळीकडे तुम्हाला दिसतंय हे जे लाइटिंग केलेलं आहे ह्या संपूर्ण रोडच्या साईडने एलईडी सोडलेले आहेत, त्यामुळे रात्र झाली की हे सगळं छान चमकायला लागतं.
हा मध्ये तुम्हाला एक दिसतोय एक राऊंड शेप मध्ये फुलांचं खूप सुंदर एक पॅटर्न्स तयार केलेत आणि ते दरवर्षी असं म्हणतात की ते दरवर्षी चेंज करतात. हे सगळे पॅटर्न्स दरवर्षी चेंज करतात आणि जसं आपल्या दुबईमध्ये एक आपल्याला ते बघायला मिळतं मिरॅकल गार्डन मध्ये. तसंच या प्रकारचा छोटासा हा खूपच छोटा एरिया आहे त्या मानाने. पण खूप सुंदर आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपण थोडेसे दमलेलो असतो दिवसभराच्या तो ही सगळी फुलं आणि सगळं एकंदर वातावरण बघून आपला शीण जातो सगळा. त्याच्यानंतर एक जिओमी वेटलँड्स म्हणून हा एरिया आहे आणि एक इथे एक गज्जा म्हणून एक रिव्हर आहे. त्या रिव्हरचा हे जे बॅकवॉटर आहे त्याच्यामुळे हे तयार झालेला हा एरिया आहे. पण या लोकांनी जवळजवळ 1.5 किलोमीटर लांबीचा हा जो तुम्हाला पाथवे दिसतोय, हा पाथवे त्यांनी 1.5 किलोमीटर लांबीचा बनवलाय आतमध्ये त्याच्यामध्ये त्या वेटलँड्स मध्ये. म्हणजे लोकांना चिखलात खाली उतरायची गरज नाही कारण जेव्हा लोक खाली उतरतात त्यावेळेला काही ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इथे तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे क्रॅब्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर मग पक्षी खूप आहेत इथे. देन वेगळ्या प्रकारचे मासे सुद्धा आहेत इथे आणि पाण्याची लेवल कमी जास्त असते त्याप्रमाणे त्यासाठी हे बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी पाण्याची लेवल पूर्ण आलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला चालत त्या शेवटपर्यंत जाता येतं आणि तुम्हाला हा सगळा एरिया छान बघता येतो, एन्जॉय करता येतो. असा वॉकवे आपल्याला आहे. वॉकवे म्हणण्यापेक्षा इथे तुम्हाला पायी सुद्धा काही ठराविक एरियाजमध्ये तुम्हाला जाता येतं आणि बेसिकली हे एक पक्षी आणि ह्यांच्यासाठी क्रॅब्सचे खूप प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. खूप इझिली बघायला मिळतात. आणि सनसेट साठी पण खूप सुंदर जागा आहे. पण प्रचंड हवा असते इथे. कुठल्याही वेळेला जा तुम्ही खूप हवा असते. त्यामुळे खूप थंड सुद्धा असतं. मगाशी जे तुम्हाला म्हटलं मी की नाईट मार्केट हे मार्केट शिलिंग नावाचं इथे एक आहे तायपाईमध्ये. हे मार्केट संध्याकाळी 4ला सुरू होतात आणि रात्री 12 ते 1 वाजताही बंद होतात. बेसिकली याचा उपयोगच असा आहे की आपल्या सर्वसामान्य जे टुरिस्ट जातो आपण त्या टुरिस्टना बऱ्याचदा काय होतं की दिवसभर आपण साईटसीइंग करत असतो आणि मग सगळ्यात शेवटी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला दुकानं आयदर बंद झालेली असतात किंवा तुमच्यात त्राण नसतात. मग त्यापेक्षा इथे यांनी काय केलंय की तुम्ही अगदी आरामात डिनर वगैरे करून या किंवा तुम्ही डिनर करायला इथे या आणि मग तुम्ही फिरा. अशा प्रकारचं म्हणजे थोडंसं रिलॅक्स होऊन सुद्धा फिरता येतं. त्यानंतर तुम्हाला पाय दुखले तुमचे थोडंसं चालून चालून तर तिथे फूट मसाजसाठी खूप छोटी-छोटी ठिकाणे आहेत. तिथे तुम्ही बसून फूट मसाज घेऊ शकता. असं असं खूप छान हॅपनिंग एरिया बनवलेला आहे आणि लोकं एन्जॉय करतात. तिथे सगळ्या सगळ्या प्रकारची अगदी काही रोड साइड शॉपिंग पासून ते चांगली मोठे-मोठे मॉल सारखे शॉप्स सुद्धा आहेत आणि खूप चांगल्या रेटमध्ये विकले जाते कारण सगळं होलसेल टाइपचं मार्केट आहे. आणि एक चायनीज असल्यामुळे चायनीज गोष्टी जास्त मिळतात. त्यामुळे आपल्याला तसं काही फारसं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही वाटत. पण तरी सुद्धा फिरण्यासाठी छान आहे. कलरफुल बघायला खूप छान वाटतं. काही एखादी लहान गोष्ट तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ सुद्धा शकता. आणि जरी चायनीज असतील तरी ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या तैवानमध्ये बनतात. आणि तैवान सेल्फ मेड कंट्री आहे. म्हणजे कोणावर अवलंबून राहिलेली कंट्री नाही. खूप फेमस आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी. इलेक्ट्रॉनिक खूप चांगल्या दरात मिळतात. आज तुम्ही कुठेही कितीतरी आपण आपले मोबाईल्स म्हणा किंवा कॉम्प्युटर्स म्हणा, याच्यामध्ये तुम्ही जर आतमध्ये जर मागे पाहिलं तर बऱ्याचदा तुम्हाला मेड इन तैवान तुम्हाला मिळेल. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक हा त्यांचा आणखीन एक खूप महत्वाचा ऑक्युपेशनचा देशाच्या ऑक्युपेशनचा पार्ट आहे.
चालून चालून थकलो की आपण थोडंसं काहीतरी श्रम परिहार म्हणून काहीतरी चटर-पटर खाऊ शकतो आपण. फक्त ते खाताना लक्ष द्यावं लागतं की आपण नक्की काय खातोय. कारण आपल्याला जे काही तिथे स्टॉल्स असतात तिथे नॉन-व्हेज खूप जास्त असतं. व्हेजिटेरियन्सचे ऑप्शन तसे फार कमी. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जे मागे वायफाय दिसतंय याच्यावरती. या देशाचं आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एअरपोर्टला उतरलात की तुम्ही फक्त एक एक कोड घ्यायचा आणि तो कोड घेतलात की पूर्ण देशामध्ये हा जो एरिया आहे तसा हा फ्री वायफायचा एरिया आहे. या फ्री वायफायचा उपयोग तुम्हाला एका सिंगल पासवर्ड वरती तुम्हाला पूर्ण देशामध्ये उपयोग करून घेता येतो आणि पूर्ण देशामध्ये तुम्ही फ्री वायफाय युज करू शकता. सगळ्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी हे जे वायफाय राउटर्स लावलेले आहेत. इथे आणखीन एक छान पार्क आहे याच्याजवळ तायचुंग जवळ जिथे एक छान फुलं तुम्हाला बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची. साधारण तास 2 तास सहज निघून जातात इथे. सुंदर लँडस्केपिंग केलंय आणि एकंदरच छान जागा आहे ऍज अ टुरिस्ट म्हणून जाण्यासाठी. मगाशी आपण एक पाहिलं यामिंगशान नॅशनल पार्क, त्याच्यानंतर ते टोरोको नावाचं एक नॅशनल पार्क आहे. या टोरोको नॅशनल पार्क मध्ये सुद्धा बरंच ट्रेकिंग करायला लागतं. तर इथे जाताना सुद्धा असे खूप बोगदे उगदे बनवलेले आहेत आणि खूप छान रूट एवढा सुंदर बनवलाय की ड्रायव्हिंग करायला आणि प्रवास करायला खूप छान वाटतं. आणि इथे सुद्धा काही ट्रेकिंग ट्रेल्स आहेत जे मी माझ्या फर्स्ट व्हिजिट मध्ये केले होते. हे तुम्हाला दिसतंय इथे हा पूर्ण रोड आहे. या बिल्डिंग पासून खाली दिसत हे सगळे बोगदे करून करून रोड बनवलेला आहे. हे आहे ते वॉकिंग ट्रेल. शाकाडांग वॉकिंग ट्रेल म्हणतात त्याला. याला डेड एंडला गेलो आपण तर एक आणि जर यावेळेला या दिवसांमध्ये नसतं हा तेवढा मोठा वॉटरफॉल, पण हे सगळ्यात एंडला वॉटरफॉल आहे. साधारण 3-3.5 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर एक वॉटरफॉल आहे आणि एकंदरच रूट खूप सुंदर आहे. पूर्ण सिनिक रूट आहे. एखाद्या छान लोकेशनवर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये बसून आपण चहा कॉफी घेऊ शकतो आपण. आणि अक्षरशः तुम्ही बघताय अख्ख्या डोंगरावरती एकही तुम्हाला मॅनमेड काही दिसत नाहीये. अशा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये एक सुंदर लोकेशनवर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये बसून आपण हे सगळं एन्जॉय करू शकतो. आणि या ट्रिपचा आता हा जो पार्ट आहे तो म्हणजे हायलाइट पार्ट, कारण याच्यासाठी म्हणून ही टूर केली होती. ते म्हणजे एक लँटन फेस्टिवल, इंटरनॅशनल लँटन फेस्टिवल होतो हा. आणि शिफिन नावाचं गाव आहे छोटस आणि त्याला पिंक सी स्काय फेस्टिवल म्हणतात. इथे जवळजवळ पूर्ण देशामध्ये 5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा इंटरनॅशनल फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट केला जातो 5 वेगवेगळ्या एरियाज मध्ये. तिथे फॉरेन टुरिस्ट असतात त्यांना सिस्टमॅटिक पद्धतीने ते बघता यावं यासाठी हा फेस्टिवल असतो. पण एकंदर सगळ्या गावागावांमध्ये आपल्याकडे जशी दिवाळी साजरी होते तशी इथे प्रत्येक गावागावांमध्ये घराघरामध्ये हा फेस्टिवल साजरा होतो. त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की आपण त्या चायनीज न्यू इयरच्या शेवटच्या दिवशी हे लँटन्स आकाशात सोडले जातात आणि ते सोडताना त्याच्यावरती आपण काहीतरी आपले विश लिहितो आणि त्या विश लिहून आपण आकाशात सोडतो. तर असा हा फेस्टिवल खूप गर्दी असते पण एवढ्या सुंदर पद्धतीने मॅनेज केलेलं असतं की म्हणजे खरंच सेवा वाटतो की एवढी गर्दी असून सुद्धा कसं ते मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. आणि तिथे साधारण एका वेळेला हे तुम्हाला दिसते किती माणसं एका वेळेला तुम्हाला तिथे दिसतायत.
आता हे असं चित्र पुन्हा कधी दिसणार आहे आत्ता तरी माहित नाही, पण नक्कीच पुढच्या वर्षात सगळं काहीतरी सगळं छान होईल, ठीकठाक होईल आणि मग पुन्हा हे असं गर्दीत आपण जाऊ शकू. तर इथे एक मोठा ग्राउंड आहे. त्या ग्राउंडमध्ये आपल्याला बुकिंग करावं लागतं आणि एका वेळेला साधारण 1000 ते 1200 लोकांना आतमध्ये एंट्री मिळते विथ वन बलून. एका एका फॅमिलीला 4 लोक 2 लोक असतील तर तसे 1200 बलून्स आणि त्याच्याबरोबर 2 किंवा 4 लोक अशी लोक एका मोठ्या मैदानामध्ये एकत्र येतात आणि त्याची एक हे असतो 1 2 3 4 असा एक नंबर असतो आणि ते चायनीज मध्येच असतो आणि तो 10व्या नंबरवरती ते सगळ्यांनी एकत्र सोडायचे असा त्याचा हे असतो. तर तसं आम्ही सगळ्यांनीच सोडले होते. प्रत्येकाने आपापले काय विशेष लिहून आणि इथे आपला मेरा भारत महान लिहून आम्ही आकाशात सोडलं होतं. इथे जे हे गाव आहे छोटस तिथून मग वॉक करून साधारण 1 किलोमीटरवरती त्या त्या ग्राउंडवर जाता येतं पिंक्सकी फेस्टिवलच्या. पण जिथे गाव आहे तिथे आपण आपल्याला जर सोडायचे असतील ते बुकिंग न करता तर इथे ह्या समोर चारी बाजूने दोन्ही बाजूने जी या रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूने जी दुकानं दिसतात ही सगळी लँटर्नची दुकानं आहेत आणि गंमत म्हणजे ही गाडी निघून गेली की सगळे रस्त्यावरती याच्यावर येतात. आम्ही आता ट्रॅकवर आहोत. ट्रॅक गाडीच्या एक पर्टिक्युलर वेळ आहे त्यामुळे ती का आली की कळते आणि मग लोक सगळी आपापले दुकानं बाजूला करतात आणि मग तिथून गाडी निघून जाते. तर हा मी 2018 मध्ये मी आणि पुरुषोत्तम चव्हाण आम्ही दोघे गेलो होतो तेव्हा लिहिलं होतं 2019 वी विल बॅक ईशा टूर्स असं लिहिलं होतं आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही 2019 ला गेलो आणि 19 ला गेलो तेव्हा खरं लिहायला पाहिजे होतं 2020 ला सुद्धा आम्ही येणार पण ते लिहिलं नाही आणि आम्हाला जाता नाही आलं. ठीक आहे 2021 ला जाऊ. तर असे खूप गमतीदार प्रकार आहे हा. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे असे एकत्र हे सोडले जातात आणि ते त्याचा खरं व्हिडिओ बघण्यातच खरी मजा आहे. सगळ्यात शेवटी मी एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आकाशात नजरेआड होईपर्यंत जी जी बघण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे. खूप अमेझिंग प्रकार आहे हा म्हणजे बघण्यासाठी आणि साधारण दर अर्ध्या तासाला एकदा एकदा सोडतात आकाशामध्ये. तर मला वाटतं आम्ही आता लास्ट टाइम आम्ही जे पाहिलं तेव्हा चार चार आम्ही सेशन्स पाहिले होते त्यामुळे 4 वेळा हे बघता आलं होतं. खरं तर इथे उभं राहूनच बघावं लागतं कारण दुसरा काही ऑप्शन नसतो बसून बघण्याचा त्यामुळे तुम्हाला तेवढे तास उभं राहावं लागतं किंवा मग एखाद्या काहीतरी स्टूलची व्यवस्था स्वतःच्या करावी लागते. त्याच्यानंतर हे आहे येहुलू. इरोजन आहे आणि पण खूप वेगळ्या पद्धतीने त्याचे शेप्स तयार झाल्यामुळे छान वाटतं बघायला. या शेपला क्वीन स्नेक म्हणतात. राणीचा गळा किंवा चेहरा. त्याच्यात हा पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये विदाउट ह्युमन फिगर पिक्चर मिळणं फार कठीण असतं पण ते ते थोडीशी तुम्हाला पेशन्स ठेवले तर शक्य असतं आणि मला ते शक्य झालंय.
जेव्हा तुम्ही शहरात फिरता तेव्हा तुम्हाला असंच सगळं रंगीबेरंगी सगळ्या सजवलेल्या छोटे छोटे गल्ली बोळ सगळे कलरफुल लाईट्सनी एलईडी सजलेले असतात. इव्हन काही ठराविक ठिकाणी अशा प्रकारचे हे जे हे लँटन्स नाही आहेत, हे कंदील आहेत ऍक्च्युली. आणि ते आपण ते लँटन्स आकाशात सोडणारे नाही, हे फक्त स्टँड स्टील कंदील बनवले वेगवेगळ्या साईजेस मध्ये, वेगवेगळ्या शेप्स मध्ये. आणि खूप मोठ्या ह्यूज एरियामध्ये, जवळजवळ मला वाटतं आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा साधारण एक 200-300 वेगळ्या प्रकारचे लहान मोठे कंदील होते, मे बी मोर दॅन दॅट. पण खूप सुंदर प्रकार आहे हा. इव्हन ही सुद्धा एक जागा आहे जिथे तुम्हाला या लाईट्स पूर्ण गल्लीमध्ये लाइटिंग केलेली असते. आपल्याला अशा प्रकारच्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला पुण्यामध्ये लाइटिंग बघायला मिळते रोडवर केलेली गणेशोत्सवाच्या वेळेला. लोकल ट्रान्सपोर्ट बस तर आहेच, ट्राम्स आहेत, त्याच्यानंतर लोकल 2 ट्राम आणि बसेस आणि ट्रेन्स या तिन्ही गोष्टी तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्टसाठी वापरता येतात. फेस्टिवल्स बरेच आहेत तिथे. तर आपण कुठल्या फेस्टिवलचा, आम्ही आता गेलो होतो सेकंड टाइम तेव्हा लंडन फेस्टिवल होता, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक फेस्टिवल्स आहेत जे आपल्याला बघता येऊ शकतात. समुद्र चारी बाजूने आहे, पण इथे कुठेही बीच नाहीये, प्रॉपर बीच, व्हाईट सँड बीच नाहीये. कारण समुद्र पोहण्यासाठी हा तेवढा सेफ नाही. पण ह्या समुद्रावर मात्र खूप वेगळ्या प्रकारचे रंगीत दगड मिळतात. म्हणजे तुम्ही जेवढे जमा कराल तेवढे कमी आहे. हा झाला फूडचा पार्ट. याच्यामध्ये तुम्हाला जे काही दिसतंय सगळं नॉनव्हेज आहे. आणि तुम्हाला काही ठिकाणी काही गोष्टी कळतात काय आहे ते, पण काही गोष्टी कळत नाहीत, मग ते त्यांना विचारायला लागतात. आणि आम्ही शक्यतो हे आपण इंडियन टुरिस्ट तर हे सगळं बघण्यात मजा घेतो, कारण नक्की कळत नाही काही वेळेला काय आहे ते. पण रोड साइड असतं, पण खूप नीट अँड क्लीन हायजेनिक असतं सगळं. तिथे तुम्हाला दिसतंय त्याच्यात ऑक्टोपस आहे हा. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये प्रॉन्स आहेत आणि बरंच काय काय श्रिम्स वगैरे. तर हे सगळं डीप फ्राईड केलेलं असतं. हा आणखीन एक त्यांचा अंड्याचा हा वेगळा प्रकार आहे. त्यांची डेलिकसी आहे, म्हणजे अगदी सकाळ संध्याकाळ जाता येतात ते अंड खातात. त्याच्यामध्ये ग्रीन टी, त्याच्यानंतर हर्ब्स, काही स्पाइसेस टाकलेले असतात. आणि त्याच्यात ही अंडी उकडतात. त्यामुळे उकडल्यानंतर आतमधल्या बाजूला हा रंग आलेला असतो आणि एक वेगळी चव पण असते त्याची. आणि खूप छान असतं. म्हणजे जनरली इथे लोक खूप मोठ्या प्रमाणावर हे खातात. इथल्या हॉटेल्स मधली ही पद्धत आहे. मेजर हॉटेल्स मध्ये ही पद्धत आहे. तुम्हाला इथे दिसतो हा स्टोव दिसतोय. एका बाजूला इथे समोर तुम्हाला एक बार्बेक्यू दिसतंय. म्हणजे तुम्ही जेवण खूप गरम गरम खायची यांची पद्धत आहे. आणि त्यामुळे समोर स्टोव्हवर ठेवलेलं आहे. जे काय आहे ते समोर स्टोव्ह मध्ये गरम गरम तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि मग ते खायचं. आणि प्रत्येक टेबलवर तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं या सगळ्या त्यांच्या स्टाईलच्या हॉटेल्समध्ये. हा एक खूप वेगळा आणि युनिक प्रकार वाटला. कारण आपण किती गरम जरी मागवलं तरी सुद्धा काही वेळानंतर थंड होतं. पण हे लोक शेवटच्या घासापर्यंत गरम जेवण जेवतात. ग्रीन टी, इथली ग्रीन टी सुद्धा खूप फेमस आहे. आणि इथे हा जो ग्रीन टीचा प्रकार होता, इथे ह्याच्यामध्ये चहा आहे या भांड्यामध्ये. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स आहेत, काही ऑइल्स आहेत, आणि ह्या सगळ्याचा वापर करून हे हे सगळे त्याची घेण्याची सगळी म्हणजे वस्तू घेऊन त्याच्यात पॉटमध्ये टाकण्यासाठी असं हे सगळे ट्रॅडिशनल गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये उकळलं जातं आणि मग तो चहा ते साधारण 5 ते 6 कप म्हणजे बसल्या बसल्या लोक तासन तास पित असतात.
आणि हेल्दी असतो. बेसिकली हा हेल्दी प्रकारचा चहा आहे आणि याच्या खाली निखारे असतात. त्यामुळे ते हिट पण होत असतं. तर काही ठिकाणी काही हॉटेल्समध्ये निखाऱ्यांच्या ऐवजी इलेक्ट्रिकल प्लेट्स लावलेत. त्यामुळे जेणेकरून तुम्हाला धूर पण होणार नाही. हा त्यांचा नॅशनल बर्ड आता ऍक्च्युली प्रवासा झालेला. नॅशनल बर्ड, त्याच्यानंतर हे नॅशनल फ्लॉवर, हा चेरी ब्लॉसमचाच प्रकार आहे हा. आणि हा त्यांचा नॅशनल अॅनिमल माकडाचाच प्रकार आहे. पण हा त्यांचा नॅशनल अॅनिमल म्हणून याला ओळखलं जातं, कारण इथे या देशामध्ये चारी बाजूनी समुद्र असल्यामुळे बाकी कुठल्याही प्रकारचे मेजर प्राणी नाही आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. खूप छान मी सगळे थांबलात आणि हे सगळं पाहिलं. आणि माझी सुद्धा पुन्हा उजळणी झाली, या देशाची एक सफर झाली आणि माझ्या बरोबर जी मंडळी आली होती 2 ट्रिपला, त्यांची सुद्धा पुन्हा रिव्हिजिट झाली असेल. आणि खूप सुंदर देश आहे. टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू जायलाच पाहिजे एकदा तरी. शॉपिंग करण्यासाठी म्हणा, नेचर नॅचरल ब्युटी आहेच तिथे. खूप सुंदर देश आहे हा. आणि छोटी ट्रिप 5-6 दिवसांची, 7 दिवसांची करता येऊ शकते. आणि त्याच्या सोबत तुम्हाला वाटलं तर तुम्हाला वाटेल जपान सुद्धा आहे. जपान बरोबर ते क्लब करता येऊ शकतं. तर असं 6 to 7 डेजची ही ट्रिप करता येते. तर थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या देशासह किंवा दुसऱ्या एखाद्या अशा व्यक्तीसह की ज्यांच्या बरोबर आपण गप्पा मारू शकू. आत्ताच मी तुम्हाला सगळ्यांना एक आमंत्रण म्हणून देतो. 25 जुलै म्हणजे 26 जुलै कारगिल विजय दिवस असतो. आणि त्या दिवशी आम्ही गेली 13 वर्ष आम्ही लडाखमध्ये आम्ही सहली नेतोय. शेकडो लोकांना आतापर्यंत प्रत्येक ट्रिपला नेलंय. यावर्षी अनफॉर्च्युनेटली ते होऊ नाही शकणार आहे. पण त्याचा पुनर्भेटीचा आनंद घेता यावा. थोडंसं त्या इतिहासाला आणि त्या झालेल्या घटनेला पुन्हा एकदा जागृत करता यावं म्हणून एक कार्यक्रम छोटासा, एक मुलाखत होणार आहे. ती म्हणजे वीर माता अनुराधाताई गोरे यांची. तर तो कार्यक्रम नक्की बघा. आणि त्या दिवशी आपण व्हर्च्युअली का होईना पण आपण सगळे पुन्हा एकत्र येऊ आणि आपली सगळ्यांची भेट पुन्हा एकदा होईल. तर धन्यवाद. पुन्हा एकदा लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.